आता बरं मागे आवाज बहुत अच्छा, तुम्हारा नाम तो बहुत अच्छा। तुम्हारा नाम और हमारा नहीं बिलकुल ठीक बात आहे। मग तुम्ही विजापूर सोडून इथं कशाला? यार क्या कहना मेरा अहो तुमच्या शिवाजीच्या तुकड्याला हटवण्यासाठी किस्मत खान सरदार आले आहेत ना विजापूरहून। वो त्यांच्या सैन्यातला मी हवालदार आहे कमादार। बडे अमीर साहेब हमारे मुझे खान आणि त्यांच्या मस्जिदला सरदार किस्मत खान आणि किस्मत खानाच्या मस्जिदला हा सुलायमान खान। तुम यार इधर ये दखन में आके तो मेरा दिल टूटा ही है। दिल टूटा काय को? उसका कारण बाइको औरत औरत तुम्हारी गर्दन की चोटी देखकर मेरा दिल पागल ही हो जाता है। ऐसी खूबसूरत जवान छोकरी हमें जिंदगी भर किधर भी नहीं देता। सरदार जी सच कहूं तुमच्याकडे माझी एक मागणी आहे। रहीम खान, तुम्ही माझे दोस्त आहात। तुमची मागणी जर मला शक्य असेल तर हा कानूनी जरूर पुरी करेल। अरे दोस्ती अशी पाहिजे, हिंदू मुसलमान की दोस्ती नहीं होना। वो किसकी होना यार? रोज कहूं सरदार जी बोलो। मला तुमचा हा निरोप इतना प्यारा वाटतो की इतना प्यारा वाटतो की मरेपर्यंत याद मुलगा द्यावा। अहो कितना प्यारा है निरोप। कारण आहे त्याला खान साहेब, हो तुमचा दिल पागल झाला ह्या दख्खन मधली छोकरी बघून। यही मेरी दिल की बात सरदार जी। तुम्ही खरोखरच बडे दिलदार आहात। दुसऱ्याचं दिल जाणता तुम्ही। तुमचं तरी दिल चांगलं तोडतो। तुमच्या दिलाची कशी चटणी वाटते हेच मी म्हणतो। या रोहींच्या दिलाची खुशी तुम्ही पुरी केली ही बस। हो तुम्हाला पाहिजे ती कामगिरी मी तुमच्यासाठी करू नको। हा मराठा गडी विश्वास कसा ठेवील खान? सरदार जी क्या बोला? वो बराबर समझा नहीं। हो मतलब तुमच्यासारख्या इमानी सरदार माझ्यासारख्या इमानी मराठ्यांना विश्वास ठेवायलाच हवा। जरूर जरूर औरत मिला के देते। इस्मात खानाच्या नव्हे तर हो मुसे खानाच्या गोठाची बातमी तुम्हाला आणून देतो। खान हो औरतींना काय होता? या दुनियेत थोड्या औरत आहे। अरे यार दुनिया का औरत क्या करने का है? मला तुमच्या दख्खन देशाची छोकरी अगदी भारी पागल बनवते आणि उसके वास्ते मैं कुछ भी करूंगा, जान भी दूंगा। हाँ पण सरदार जी वक्त आ जाए तो। छे 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 खान साहेब जान कशावर देत आहे? आज फक्त किस्मत खानाच्या पोटातील बातमी सांगा। बातमी खरी सांगितली तर उद्या पैशान करून देते एका छोकरी बरोबर। खान छोकरी ऐसी है कि पूछो मत। अरे मेरे दोस्त क्या कहते है तू? दोघोच्या छोकरीची माझी पहचान करके देगा? जरूर। दोस्त छोटी जवान आहे या बुद्धी? मी आई छोकरी का बुद्धि हो सकती है? अरे क्यों नहीं आजकल तो बुद्धि अरे छोकरी के मापन दिखती तो छोकरी क्यों नहीं बुद्धि हो सकती? खान अरे दोस्त तुला अशी छोकरी दाखवतो की तिचा काचोडा काटा तुझ्या धरतीवर कोसळशील। अरे फिर फायदा क्या? सिलेदार ऐसी जालिम छोकरी मत बता यार।
कि जिसके सामने मैं खड़े होकर उसके साथ मैं मीठी मीठी बात करूंगा। मैं उसको कहूंगा, प्यारी प्यारी दिलदार हवा, दक्कन के नारी, तुम हो आसमान की कोई, क्यों माही मेरे दिल में तेरी नजर की छुरी, गुलशन प्यारी, दुनिया में मेरे लिए तुम हो सब कुछ सारी। ऐसी ही मीठी मीठी की बात कर सकूंगा, ऐसी ही जवान छोकरी मेरे को मिलेगा, यानी बिगड़ की छोकरी नहीं चाहिए। छोकरी होकर मोहब्बत में जाते, ये बात में क्या है? सब छोकरी मोहब्बत दाखवत खा, तुला अशी छोकरी दाखवतो की 30 बार मोहब्बत शिकवेल। अरे मेरे दोस्त, अभी मैं क्या कहूँ? किस्मत खानाच्या खास पोटातील बातमी सांगा। सुनो, आज रात्री दीपाजीला किस्मत खान शिवानीची ठार मारणार आहे। म्हणजे राधाईच्या भावाला किस्मत खान ठार मारणार? खान कुठं? हे आपल्या कैदखान्यात, आणि उसका कारण राधाई, दीपाजीची बहीण राधाई। सरदारजी, हो आमच्या खानाच्या मनात भरले आहे ना। आणि खान दीपाजीकडे त्याची मागणी करणार आहे, आणि सुद्धा चुकी जर दीपाजीने खानाचं म्हणणं मान्य केलं नाही तर आमचे खान त्याला तिथल्या तिथंच ठार मारणार आहे, आणि रानोजीला आपलंच करून खान राधेला आपल्या जनाखाना घेऊन येणार आहे। खरं सांगता, पण असं करताना खानाला कोणाची भीती वाटणार नाही? यार, भीती काय की यार, दीपाजी काही शिवाजीचा शिपाई नाही, तो त्या रानोजीचा शिपाई। आणि सरदारजी, रानोजी तर आमच्या खानाच्या हातचं बावलं, मग दीपाजीला ठार मारून खान राधायला आपल्या जनाखान्यात आणायला एवढी ही बेबंदशाही दिलेदार, हो ही काय नवीन गोष्ट आहे? अशा सगळ्या गोष्टी आमच्या खुदावंताच्या मेहरबानीने अहिर बनलेल्या खानाने अनेक ठिकाणी रोज करून दाखवले, आणि म्हणून तुमचा तो शिवाजी आदिलशाहवर चिल्लाय। सरदारजी, कुत्ते का भुंकना हत्ती क्यों सुने? शब्द मागे घ्या, नाही तर मुठी फाटली जाईल। तोबा तोबा, अरे बाबा, आपको इतना गुस्सा आया? तुम बाबा मराठी लोक भारी मानी बुवा, तुम्हाला कुणी काढलं तर चालेल, पण तुमच्या त्या शिवाजीला अरे जरा कुणी वाईट बोललं तरी तुमच्या अंगाचा अंगार का होतो? माफ करना श्रीराज, फिर कभी ऐसा नहीं कहूंगा। मग तर झालं, आता गेला ना राग। हा सरदारजी, आता त्या छोकरीची माझी पैशान करून द्या ना सरदार साहेब। करता काय खान साहेब, तुमच्यासारख्या दोस्तासाठी तेवढं केलंच पाहिजे। बहुत सीधे, गुस्सा आता भी है और गुस्सा जाता भी है। खान, प्रसंगाप्रमाणे वागलं पाहिजे, हा आमच्या महाराजांचा बाणा आहे। देखो, तुम्हारे वाली किस्मत शिवाजी और हमारे वाली किस्मत का, दोनों एक दूसरे का दुश्मन है। हाँ सरदारजी, लेकिन हम लोग उसका ताकत होकर भी एक दूसरे का दोस्त। क्यों? ये मोहब्बत के लिए दोस्त, आपकी मोहब्बत मेरे को चाहिए। अरे हे हिंदू मुसलमान, ये क्या बात है? हम सब एक ही है सरदार जी। ये छोकरी का पहचान जरूर कर देना, नहीं तो
भूल जाओगे. हो विसरेल कसा. खान तुमच्यासाठी तिला आज रात्रीच मी घेऊन येतो. तुम्ही असाल तिथं. मेरे दोस्त तुम सच बोलते. हाँ लेकिन दोस्त ऐसा करना. बोलो. त्या झोपडीला तुम्ही रात्री घेऊन या ना. कारण रात्री मी दुधाच्या पाण्यावर आहे. हा आणि रात्रीची वेळ बरी आपली बायचीत करायला. ठीक आहे. हा आता तुम्ही जात. आपण रात्रीच भेटू. सलाम आलेकुम. सलाम. अभी यार दिल खुला. रहमत खान तेरे पर खुदा ने रहम किया. किस्मत खान राजा के साथ निकल गए और मैं एक झोपड़ी के साथ. अरे यार झोपड़ी अरे यार. अरे नाम नहीं पूछा. अरे कैसा पागल आदमी हूँ मैं. नाम नहीं पूछा. अरे मेरे दिल का रानी का नाम नहीं पूछा. यार अभी जाने दो. हुआ तो हुआ. हाँ अभी नहीं तो रात को मालूम हो जाएगा. नहीं ना चलो अभी तुम बूढ़े तो गिरवाले अभी हो. माझी या. माझी त्या राणोजीचा आपल्याला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. नाहीतर तो त्या राजाईला संकटात आणायचा. त्या पाजे माझाचा जहांगीर हल्ला करून त्याच्या सैन्याचा असल्यावर त्या हरामखोर राणूला आपल्याकडे सैन्य. सबूर बाजी सबूर. अशी घाई करून चालायचं नाही. तानाजी अजून तिकडनं मोहिमेवरून आलेला नाही आणि येसाजी आणि नेताजी सुद्धा कोकणाच्या स्वारीवरती आहे. त्यामुळे अशा वेळी घाई करण्यात काही अर्थ नाहीये. महाराज हा बाजा आपल्या समोर उभा असताना महाराजांना तानाजी येसाजी जरुरी का बरं असावी. महाराज माझ्या तुझी कामगिरी होणार नाही का. होईल. खात्रीनं होईल. माझ्या बाजीची बहादुरी ह्या शिवाजीला माहित नाही असं समजू नकोस बाजी. पण चढाई करत असताना जर पुरेसं पाठबळ असेल तर लढणाऱ्याला सुद्धा यश खात्रीनं मिळतं. आणि पुरेशा आणि अपुऱ्या अशा पाठबळाशिवाय धैर्यशील योद्ध्यालाही प्रसंगी कच खाऊन माघार घ्यावी लागते. महाराज माघार घेण्याची भाषाच कशी. हा बाजी पुढे मात करायची का शत्रूची काय छत आहे. तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो. तुमचा हुकूम होता त्या पाजी माझ्या मुसक्या बांधून आपल्याकडून उभा केला नाही तर हा बाजी पसंत करायचं नाव राहणार नाही. हा माझी इतका उतावळी नको होऊस. राणोजीचा जरी काळ आला असला तरी अजूनही वेळ आलेली नाहीये. बाजी राणोजी सारखी माणसं जर आपला अट्टहास आणि गैरवर्तन सोडून या शिवाजीला जर येऊन मिळाली तर या महाराष्ट्रात मराठ्यांचं साम्राज्य स्थापित करायला ह्या शिवाजीला किती वेळ लागणार आहे. महाराज राणोजी आपली एवढी निराशा झाली असताना पुन्हा त्या राणोजीचं नाव त्याच्या नावाचा उच्चार सुद्धा करणं माझ्या सहन होत नाही. माझी हा शिवाजी जर असा निराश होऊ लागला तर त्याच्या हातून ह्या अफाट कर्तृत्वाची प्रचंड कामगिरी कशी घडेल. बाजी यापुढे आपण आपल्या व्यवहारातून निराशा हा शब्दच काढून टाकायचा. यापुढे फक्त प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्नच. हा संपूर्ण महाराष्ट्र स्वतंत्र होईपर्यंत या शिवाजीचे प्रयत्न सदोदित चालू राहतील. महाराज त्या वीज माझ्याला आदिलशाहीची गुलामगिरी पत्करून आपल्याशी शत्रू झालं आणि या पाठीमागे त्याने आपल्या सैन्याबरोबर 4-2 वेळा मुकाबला केला असता आणि त्याला कसल्याच समजुतीनं वागून घ्यायचा. बाजी आणखी थोडे दिवस काही त्याची वाट पाहू
आणि तरीही त्याने जर आपलं जे कर्तव्य सुधारलं नाही तर आम्हाला आमचं काम करावं लागेल. माझी आता बराच वेळ झालेला आहे. महासाहेबांच्या भेटीसाठी जीव कसा अधीर झालेला आहे. काम करीत असताना मातेच्या मातृत्वाचा कसा विसर पडतो. परंतु मोकळ्या वेळेत महासाहेबांच्या भेटीची फार ओढ लागते. बाजी चल महासाहेबांच्या भेटीला जाऊ आणि पुढच्या तयारीला लागूया आपण. तू आता मला करू नको रे हाजी हाजी. पाहिलंच पिटाई या नाव उमेदात ना जेव्हा तेव्हा ही अशी नाराजी. झाली का तुमची भांडायला सुरुवात? काही काय वेळ नाही बघा रे तुम्ही. कान्होजी तुम्हाला इथे का घेऊन आले हे लक्षात आहे ना तुमच्या? पुन्हा सांग बाबा कान्होजी, या आमच्या थोरल्या दादाला कळू दे नीट. मला कळलं रे नीट. लेका तू आधी चांगला ठीक. अरे ब्रह्मसंबंधाचा बाप झालाय बाप मी आजकाल. अरे स्मशानात जरी जाऊन नाद करायला सांगितलंस ना तरी अगदी एका पायावर तयार आहे. फक्त ही प्रीताई बरोबर पाहिजे. मग तुम्ही नक्कीच जाणार. पण मला एवढ्यात मरायची हौस नाही. मला माझ्या महाराष्ट्रासाठी अजून खूप जगायचं. तरी कुठं मारणार आहे कोणासाठी? आपला फक्त एकच नेम. कोणता रे? प्रीताईच्या प्रेमाकरता प्राण द्यायचा पण जिंकायचा. हा पण तू जिंकणार आणि मी जिवंत असताना. अरे उद्या परवा तू मरणारच आहेस ना लढताना. नमाजींना जर लढाई करताना वीरमरण आलं ना तर त्यांच्या आयुष्याचं सार्थक होईल. आणि माझ्या जन्माचं सुद्धा सार्थक होईल. तुझ्या जन्माचं सार्थक ना होईल होईल. थांब तू. मी लढाईवर जाण्यापूर्वी ना तुझ्या जन्माचं सार्थक करून जातो. तुला त्या कसायांच्या गोटात नेऊन सोडतो अगदी हिकमतीनं. हिकमत? तू माझी हिकमत काढणार? ए अरे माझी रेड्याचा कधी बोलेला झाला का रे डुकरा? प्रेमाजी प्रेमाजी नमाजी ही आत्तातली दंगामस्ती थांबवा. तुमच्या या दंगामस्तीला काही काय हे पहा. मी आता जातो तिकडे पाऱ्यावर. ते पारे जरी असतील त्यांचा जो प्रमुख आहे रहीम खान त्याला मी इथं घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही राजगणेची चांगली तयारी करा. पण तू पारा सोडून इथे येणार कसा? तीच तर गंमत आहे ना. अरे अरे ही बिजली इथे चमकणार कोणता मेघ वितळणार नाही. काय 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 म्हणाल असते जरा मराठीत बोल. ही बिजली 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 इथे चमकली की मेघ वितळणारच. कान्होजी राव घेऊन या लवकर. नाचगाण्याची तयारी करा. हो हो बरं काम ते अजून सुंदर केला नाही. बरं काम पाठ आहे तुला वाजवा आता. बरोबर आहे बरोबर आहे. अरे मैं भी नाचूंगा. परिकान के परी के साथ. कान्होजी तुमने बहुत अच्छा काम किया. हमको अच्छा छोकरी मिला दिया. खान साहेब तुम्ही खुश आहात ना? मग बस. अरे यार एकदम खुश. देखो बेबी जान का रुबाब कितना फाटता है.
बघा बघा रे या मुसलमानाचा मुकडा बघा. प्रेमाजी, नामाजी, प्रीताई, लावणीला सुरुवात करा आणि खास साहेबांना एकदम खुश ठेवा. बरोबर. शिपाजी या गरीब खानानं मला असा डांबून ठेवलं. राणोजी रावांना या माझ्या कैदेची वार्ता अजून कळलीच नाही का? त्या खानानं त्यांना या प्रकारची मुळी बातमीच लागू दिली नाही. छे, असं कसं? आपल्या कामगिरीवर पाठवलेला शिपाई वेळेवर परत आला नाही. सबब चौकशी करणं हे राणोजी रावांचं कर्तव्य ठरतं. अजूनपर्यंत माझी चौकशी का झाली नाही? आज त्याने चौकशी केली. खानानं माझ्या विषयी खोटी कागाळी सांगून मला तुरुंगात डांबून ठेवण्याचा डाव तर केला नाही ना. पण ते काही असलं तरी माझ्या अटकेची चौकशी करून माझ्या सुटकेचा प्रयत्न करणं हे राणोजी रावांचं कर्तव्य ठरतं. मग या गोष्टीला विलंब का बरं लागावा? माझी राजाई माझी वाट पाहत असेल. माझ्या अटकेची वार्ता जर तिच्या कानावरती गेली तर किती दुःख होईल तिला. काय करावं सुचनाचं झालं. तिकडे सध्याचं चाललेलं धाम तुम्हीच वातावरण पाहिलं की काळजा कसं आपल्या घरात सुद्धा एकट्या दुट्याने राहणं अगदी धोक्याचं झालं आहे या हिंदू स्त्रियांना. या यवनांची डोलधाड केव्हा येईल आणि केव्हा कोणता प्रसंग उद्रेल हे सांगणं मोठं मुश्किल झालं. त्या हरामखोर किस्मत खानाने उच्चारलेले ते शब्द काळजाचे कसे लचके लचके तोडत आहे. दगलबाजी करून त्या हरामखोरानं माझ्या राजाईवर काही संकट आणलं तर काय कर. ही कल्पना सुद्धा सहन होत नाही. आता घातलेली ही लोखंडी बेडी तोडून तुरुंग होण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही का? राधाई म्हणाली होती, दादा तू महाराजांचा शिपाई झालास तर हातीच बल तुला येईल आणि सिंहाच्या शौर्याने रणांगणावर गर्जना करशील आणि राणोजीच्या दर्शनात राहिलास तर महाराजांचा साधा शिपाई सुद्धा तुझ्यावर जय मिळवेल आणि तुझी किंमत कवडी मोड ठरेल. राजाचे ते बोल आज मला अक्षरशः खरे वाटू लागले आहे. आज मी जर महाराजांचा शिपाई असतो तर महाराजांनी एका क्षणाचाही विलंब न लावता या तुरुंगातून माझी मुक्तता केली असते. काय हिंमत आहे त्या कुट्या शिवाजीची? काही ठाण्यातून तुझी सुटका करायला या खानाशिवाय दुसऱ्या कुणाचीही ताकद नाही. त्या खानाच्या काही खाना म्हणजे विराट ढोरांच्या गोठा नव्हे.
या तुरुंगाशमोर इतका नेटाचा बंदोबस्त करून ठेवला आहे की बहुरूपाच्या सोम धारण करून येणार आहोत, पण वाऱ्याच्या रूपानं वाहून येणं सुद्धा तुझ्या त्या शिवाजीला शक्य होणार नाही. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला तोंड नाही, कारण तुमचा कैदी होण्यापूर्वी मी राणोजीचा नौकर होतो ना. आपला शिपाई तुमच्या सारख्या यवनाने निरपराधी कोणून ठेवला असताना त्याची चुकूनही चौकशी न करणार त्या राणोजीच्या नोकरीवर मी जर यापूर्वीच लहात मारली असती तर फार बरं झालं असतं, आणि याचं उत्तर प्रत्यक्ष महाराजानेच तुम्हाला दिलं असतं. मेरे सामने पुकारते हुए ये शर्म नहीं आती? क्या खानाच्या कोंडलेला आहेस? या खानाची ही नंगी तलवार तुझ्या मानेवर टांगलेली आहे याचा पूर्ण विचार कर. तुझ्या धन्याला राणोजीला तुझ्या बेकूफपणाची पूर्ण जाणीव देऊन तुझी हवी तशी विल्हेवाट लावण्याची मी त्याच्याकडून परवानगी आणली आहे. सांगतो हे शक्य नाहीये. राणोजीराव तुम्हाला अशा प्रकारची परवानगी कधीच देणार नाही. हे आपल्या नोकराचा असा गळा कधीच खेचणी कापणार नाही याची मला खात्री आहे. तुम्ही मराठे मोठे विश्वासू आणि श्रद्धाळू, भलत्या जिष्मावर भलताच भरोसा ठेवता आणि म्हणून स्वतःचा असा नाश करून घेता. लेफाजी, तुमच्या हिंदू जातीत राणोजी सारखे लोक आहेत, आमच्या बादशाचं पावलं आहे. जगलेल्या उष्ट्या तुकड्याची लाज बादशानं टाकली की तुम्ही स्वतःची जात आणि स्वतःचा धर्म टाकून बादशाची गाठ धरायला जन्मभर तयार. अरे असे बाजी लोक जे कोणी असतील ते असतात, पण हा दीपाजी अस्सल हराचा दातीवंत मराठा आहे. अरे त्या मार्गाने जाणं हेच या दीपाजीचं ध्येय. दुसऱ्याला बुरी बात बोलायची नाही आणि दुसऱ्याची ऐकून घ्यायची नाही. मला हजार गोष्टी सांगून इथे डांबून ठेवू पाहाल तर याद राखा याचा परिणाम वाईट होईल. तुझी आता विल्हेवाट लावण्यासाठीच मी इथं आलो आहे. दीपाजी, तुला आता एक अंदर की बात सांगतो. तुला कैद करून कोंडून ठेवायला राणोजीनंच मला सांगितलं आहे आणि म्हणून मी तुला कैद केला समजलं. तुला अशा कैदेत ठेवून तिकडे तुझ्या बहिणीशी राजाईशी जबरदस्तीनं निकाल लावायचा त्याचा डाव आहे. काय काय खरं सांगताय? अल्लाची कसम खाऊ सांगतो, राणोजीच्या असाच डाव. तर मग काय काय मी तुम्हाला हात जोडतो, पण मला तुरुंगात मुक्त करा. चलो, तुला आत्ता सोडून देतो, पण त्यापूर्वी तुला माझं म्हणणं कबूल केलं पाहिजे. राजाईला आत्ताच्या आत्ता इथं बोला आणि माझ्या स्वाधीन कर. त्या राणोजीला त्या खूबसूरत पोरीचा लाभ मिळता प्रमाणे या खानाची ती शिकार आहे. माझ्या हातात या लोखंडी बेड्या अडकून तू बेशरम बडबड करतोय, पण चांडाळा या ठेव. माझ्या बहिणीबद्दल वाकडे शब्द उच्चारणे तुझी जीभ मुळापासून उपटून काढेल, समजलं? वो घर की औलाद बहुत ज्यादा तर मोठी छाटून टाकेल.
या किस्मत खाना समोर कितनी बडबड तुम्हारी, डोळ्याची तुकडे बाहेर काढून जिगरचे तुकडे तुकडे पाडेन. हा आता इथल्या इथं तुझा शिरच्छेद करतो. काय करू रे? नको असं काय करू हराम खोरा? तुला ठार मारण्यापूर्वी काहीच करून तिला इथं घेऊन येतो आणि तुझ्या समक्ष तिला माझी बटीक बनवतो. पण नको, तुला ठार मारल्याशिवाय माझा पुढचा मार्ग सोपा होणार नाही. बोल, राजा हिला माझ्या स्वाधीन करायला तयार आहेस की नाही? का उडू मग? अरे खुशाल उडाव. अरे बहिणीच्या शील रक्षणासाठी करा मराठा प्रसंगी प्राणाची मुळेच किंमत करत नसतो. एक मात्र लक्षात ठेव, मी निशस्त्राचा तुझ्या कैद खाण्यात डांबलेला आहे म्हणून तू माझी मान उडवशील रे, पण माझ्या मरणानं माझ्या राजाचं नख सुद्धा तुझ्या दृष्टी पडणार नाही. उलट माझ्या पाठोपाठ तुला सुद्धा स्वर्गाची वाट धरावी लागेल. निर्दयी चोंडाला तुझ्या नरडीचा खोट घेऊन काय कर तुझं सांग फक्त तू. खोरा, तुझी नरडी दाबून तुला ठार मारला असता. चुप रहा हैवान. नादान बडबड करणारा तुझा हे वाचा उनका धडा वेगळा. हा तवा श्रम खोरा, हा कोण? तुझा वैरिक भासलकर खाजी. अशी वत्सा तू इथं कसा आलास? प्रजासेवक महाराष्ट्रातल्या कुठल्याही अवघड ठिकाणी भेटीकाच जाऊ शकतो. त्याला अडकाणी करण्याच्या कुणाच्याही पापाची छाती नाही. किस्मत खाना समोर तोंडाची खडखड सुनाऱ्या पाची वाटचा तू कुठे आहेस आणि कुणा पुरा उभा आहे ज्याची तुला जाणीव आहे का? उभा आहे, मी माझ्या शत्रू समोर उभा आहे आणि त्या शत्रूला माझ्या होती उभी केलेली तटबंदी आहे. त्या तटबंदीच्या बाहेर शेकडो सैनिक नंग्या दरवाजीकडे त्यांच्या हातावर तुरी देऊन हा शिवाजीचा सेवक बाजी तिथं या वीर अपराधी शिपाईच्या सुटकेसाठी खाण्यासमोर उभा आहे. बोल खान, सोडतोस की नाही या शिपाजीला? बरगठ्ठा माझ्या गठ्ठाला उभा राहून मला दडावतोय. या खानाच्या बंदिशाळेत त्याच्या समोर उभा राहिला. तुला तुझ्या बळाची भीती नाही वाटत? याची देहाची आहे गणतून शिवाजीचा माना बाळगता शत्रूच्या कोट्यात शिरून शत्रूला ठार मारणाऱ्या मराठ्याला मरणाची भीती घेतली. असा मग हो म्हणायला तयार. बिंदास करा, ही यवाना पोचली सुद्धा असते. समाजी भला तेरा पागल खाना चाहता. आवाज बंद कर. चला
आपल्या फळशा वाटीला होता तुझा तोंड कर आणि आपले प्राण वाचव. समाजी मनोजी चला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. चला वर वाटेल. आता हात दे दो. या पोरांचं काय आलं जिंकतायत का बाबू. हे नाही रे. हे बाबा हे उठा हे त्याच्यामुळे उठा तुम्ही पुढे धावा नव्हतं. अरे उशीर होतोय. तुम्ही ह्या चोर वाटेने निघा. आम्ही तुमच्या मागोमाग येतो. ठेवा इथं. हे बाबा हे अरे उठ. अरे असा उठावली सारेल्या जनावरासारखा झोपलाच काय पाय पसरून. उठ उठ उभा राहा. ताट उठ 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 बाबा उभा राहा. ताट. अरे इथं माझी ठणते पाठ आणि म्हणे उभा राहता. अरे पण तुझी पाठ ठणकाला असं झालं तरी काय तुला. काय झालं. वा शिरेदार वा. तू दीपाजीला सोडवायला गेला तुरुंगात कान्होजी बरोबर आणि चांगला तब्बल 1 पाच नाच करावा लागला त्या पाऱ्यावरच्या जुंबकांबरोबर. विचार तुझा येईला. नमाजी प्रेमाजी नाच खरंच फार जमले. असा काही नाच केलाय त्याने की सगळे जणांना नंदी बैलासारखी अशी माना डोंगीत होते माहितीये. नाच गाणं करून लागले माझी इथे वाट आणि म्हणे हा कंबर करतात. प्रीताई तू सांग या निर्दयाला. पाठ नाही. तू आपलं तेवढं तुंतुनं वाजवतो आणि आम्ही केलेल्या कामाचं काहीच नाही. प्रेमाजी तसं म्हणाल तर नमाजीने सुद्धा फार मोठी कामगिरी केली आहे. बाजी सरदारांना किती मदत केली त्यांनी. अगं हो माहित आहे त्याची कामगिरी. अगं यानं नुसत्याची डपात थाप मारली तो गेला ना तो आता परत आला इथे. अरे पण कान्होजीच्या मसलतीप्रमाणे मी तुम्हाला सुरुवात करून दिली आणि पुढच्या कामगिरीवर गेलो. ती कामगिरी तुला जमली असती काय. वा 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 काय कामगिरी. अरे तू दुसरी डपावर मारली थाप पण आम्हाला त्या दाढीवाल्या बोकडांचे खाली आणावे लागले ना नरकात गेलेले बाप. विचार करता येईल. अरे अशी एक येऊन गेली ना. अरे ते मला चालला समजायची वेळ आली त्या मुसलमानांची. खरंच नमाजी कॉम्बिनेशन आहे. प्रेमाजींवरती ना एक जात सगळे मावळे खुश आहेत. होय ना. अगं ते एक बरं झालं. ते प्रेमाजीवर खुश होते म्हणून त्यांची नजर तुझ्यावर गेली नाही. आणि जर गेली असती ना एखाद्याची नजर तर पिताईच्या कमरेला ताट बांधलेला होता पदर. म्हणजे तू काय कमरेला पदर ताट बांधून त्यांची काय वाट लावणार होतीस की काय. लढाईच्या मैदानावर निघालेल्या प्रत्येक शूर स्त्रीनं येत्या प्रसंगाला तोंड द्यायची कायमच हिंमत ठेवली पाहिजे. अगदीच कसा रे तू ठग. अरे जिची कंबर ताट तिची सदा मोकळी वाट. अरे आडवा पळायची कोणची हिंमतच नाही आणि आला जर कुणी आडवा ना तर त्याला पाडून तिडवा. आपला झेंडा उंच उभारून या महाराष्ट्रातल्या मुली करतात साजरा गुढीपाडवा. इतकंही कळत नाही का रे तुला गाडवा. अगदीच कसं रे तू रडवा. प्रेमाजी नमाजी तुम्ही ना खरंच साधे आहात शिलेदार.
तुम्हाला ना तुमच्या अशा भाषेचा विस्तार त्यांच्यासमोर दाखवायची गरज नाही आहे. त्यांना ते समजणारही नाही. वा वा प्रीताई वा. का? म्हणजे तुमच्या दोघांच्या मते मी भोट ठरलो काय? नाही. प्रीताई ऐट बरी नव्या. हा अहो असं काय करताय शिलेदार? रागवला तर? रागवणार म्हणजे काय? रागवणारच. अगं रागवू दे त्याला. तू इकडे ये. हा रागवला ना, रागवला की त्याला बरा दिसतो बघ. हे रागव रे, रागव तू. रागवणार म्हणजे काय? रागवणारच. प्रीताई सुद्धा मला बोलती म्हणजे काय? अगं बाई खरंच खूप रागवलेला दिसताय. आता इथं फारच झालं बुवा. ये इकडे. ये रागाव. याच्या पुढे ना प्रीताई बरोबर एक दिवस सुद्धा बोलू नको. म्हणजे मला कसं आपल्या जरा जास्त वेळ बोलायला. गप्प बसा प्रेमाजी. राहिलो गप्प. म्हणजे हा रागवला म्हणून मी गप्प बसू? वा, तो सोडून संन्यासाचा बळी द्यायची फारच तुझी रीत विपरीत. आता तुमची कीर्तन ना बंद करा. कीर्तन करतात आणि भाऊ आपली नाही हो कामगिरी ती. पाहिजे ते एखादी लावणी म्हणतो. चालेल का प्रेमाजी? हो बुवा. लावणीचं नाव म्हटल्यावर माझा राग गेला बघ. ए पण प्रीताई ह्या रेड्याच्या बेसून आवाज लावू नको. एखादी म्हणत असेल तर म्हण. मी बेसून काय? तुला फक्त बायकांच्याच नाव नाही आवडतात. हे बायल्या गुस्ता बोल. हे बायल्या. मी म्हणते लावणी. मग तर चालेल. हो तू म्हण ना लावणी. आवडली ना बायल्या गुस्ता? एक नंबर. चला आता चला. हे बायल्या चला. आबासाहेबांना कैद केलेल्याची वार्ता ऐकून मन कसं अस्वस्थ झालेलं आहे. आमच्या या स्वराज्य स्थापनेच्या उद्योगामुळे आबासाहेबांना होणाऱ्या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी लागेल. यापुढे चढायचं धोरण सुधारेल. पाहून लावूया का बादशाच्या सारा घराला. माझी प्रसंग फार मोठा आहे. त्यामुळे अशा प्रसंगी चढाईचं धोरण अवलंबता आपल्याला गनिमी काव्यानं आणि मुत्सुद्दीपणाने वागून आदिलशाहीकडनं आबासाहेबांची सुटका करून घ्यावी लागेल. आबासाहेबांच्या हस्ते महासाहेब अगदी चिंतातून दिसते. आपल्या अंतकरणातील दुःख दुसऱ्याला कळू नये म्हणून प्रयत्न करत आहेत. हे माझ्याला कळायला गेला नसेल. होय बाजी, महासाहेबांच्या थोर अंतकरणाची थोरवी काय वर्णावी. अशा घोर प्रसंगी सुद्धा महासाहेबांच्या मनाचा मोठेपणा तुम्ही पाहिलात ना. शिवबा, कितीही मोठं संकट आलं तरी तू आपल्या कार्यामध्ये खंड पाडू देऊ नकोस असं त्यांनी बजावलं. हे तुम्ही ऐकलात ना? होय,
महासाहेबांचा ध्येयाचा मेरू आमच्या पाठीशी उभा आहे. म्हणूनच आमच्या हातून एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या कामगिऱ्या पार पडतात. होय बाजी, पण आता काही झालं तरी आदिलशाहीकडनं आबासाहेबांची सुटका केल्याशिवाय मनाला स्वस्थ मिळणार नाही. आणि आबासाहेबांना कैद करण्याच्या मागे कोणाचं षडयंत्र आहे त्याचा तपास आपल्याला लावावा लागेल. बाजी घोरपड्यांचा आणि आबासाहेबांचं विशिष्ट आलं आहे असं आपणच मताला मारा. होय, आणि त्याच घोरपड्यानं आबासाहेबांना अडचणीत आणलं असावं. कारण आबासाहेबांच्या मार्गातील तो फक्त एकमेव शत्रू आहे. पण हरकत नाही म्हणावं, या सर्व देशघातक्यांचा समाचार घ्यायला हा शिवाजी जन्माला आलेला आहे. पण बाजी, त्या किस्मत खानाची आपल्याला वटवट कायमची बंद करावी लागेल. आणि मुसे खान नावाचा एक सरदार आदिलशहानं या शिवाजीच्या बंदोबस्तासाठी पाठवली आहे अशी वदंता आमच्या कानी आलेली आहे. येऊ द्या, मुसे खान येऊ द्या, आणि त्याचा कोणी दुसरा काका येऊ द्या. त्याला खूप चालून त्या महाराष्ट्रातून हकलून देण्याची शक्ती आली आहे मनगटात. शब्बास बाजी, शब्बास. तुझ्यासारखे शूर मराठे या शिवाजीच्या सोबत आहेत. त्यामुळे त्या आदिलशाहीकडनं शेकडो खान येऊन त्यांना हा शिवाजी मुळीच भीक घालणार नाही. बाजी पण का कुणास ठाऊ एकाएकी अंग असं रक्त सळसळू लागलं आहे. असं वाटतं की उतरावा रणांगणात आणि करावा शत्रूशी दोन हात. बाजी आपल्याला काहीतरी तातडीची उपाययोजना करावी लागणार आहे. किस्मत खानाचा काहीतरी आपल्याला बंदोबस्त करावा लागणार आहे. आणि तसं नाही केलं तर आपल्याला आदिलशाहीकडनं आबासाहेबांची सुटका सुद्धा करून घ्यावी लागेल. दीपाजीसाठी आपण सुद्धा काहीतरी उपाययोजना करावी लागेल. नाहीतर तो किस्मत खान त्यांचा बळी घ्यायचा. बाजी मला वाटतं की आपण तयारीला लागूया. चला तयारीला लागूया. पिढा पिढा टळो आणि अमंगळ दूर पडो. दादा तुझ्या सुटकेसाठी किती वेळी झाली होते रे. तुझ्या वाचून अन्नपाणी गोड लागेना, कशातही लक्ष लागेना. माझा दादा काय करीत असेल, कुठे असेल. त्या मेल्या चांडाळांनी माझ्या दादाचे काय काय हाल केले असतील ना. एक ना हजारो विचारांनी माझं डोकं कसं अगदी सुन्न होऊन जायचं रे. खरंच दादा, तुझ्यावर आलेल्या त्या अचानक संकटाची जाणीव होता. मला कसं अगदी मरण काय दुःख होईल. तुझी आठवण काढून डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत पडते. तुझ्या वडिला काय दादा ते चांडाळांची फार हाल केले असतील ना रे. मी त्यांच्या बापाला दबतोय होय. मला तुरुंगात डांबून आपला डाव साधायचा कावा होता त्या किस्मत खानाचा. पण ऐन वेळेस बाजी फासलकर तिथे आले आणि त्यांनी खानाच्या कैदेतून मोठ्या शिताफीने माझी सुटका केली. राधाई, अगं नुसती सुटकाच नाही तर किस्मत खानाशी लढून त्याला कैद करून माझ्या जागेत त्याला बांधून ठेवलं बाजीने. खरंच? मग फजिती झाली. अगं फजिती म्हणून काय विचारते, अगदी पुरी फजिती. त्याच्या हातात लोखंडी बेड्या अडकून जेव्हा मी पसार झालो तेव्हा तो बेरेट खान पोकळत होता अल्लाच्या नावानं. त्याला म्हणावं, तुझ्या हातेला धावून यायला तो अल्ला काही सैतान नाहीये. तसाच तो ना दुष्ट राणूजी रे. अगदी नुसता यौवनांचा अवतार आहे तो. म्हणजे राणूजी रावण आणखी काय कारस्थान केलं की काय? अरे दादा, तुला खानाबरोबर कैद करण्याची तर त्याचीच कल्पना होती. खरं सांगतेस तू हे राधे? पण तुला कसं कळलंय?
तुला खानाने कैद केल्याची बातमी कळताच मी तुझ्या चौकशीसाठी त्या राणोजींच्या वाड्यावर गेले. पण तुझ्या कैदेबद्दल एक अवाक्षरही न करता दीपाजी सुखरूप आहे, त्याची काळजी करू नको, त्याला मी परत आणीन. पण त्यापूर्वी तू माझी हो. असं सगळं घालायला विषारी गरळ तो माझ्यासमोर ओंकू लागला रे. दादा तुला माहित नाहीये त्याचा कावा. मी तुला किती दिवस सांगते, पण तुझं तिकडे मुळी लक्षच नाहीये. आता तरी माझं म्हणणं ऐकशील ना रे दादा. असं कारस्थान होतं काय राणोजीचं? एकंदरीत खानाप्रमाणे राणोजीचाही डाव होताच म्हणायचा. बर पुढे काय झालं? मला आपल्या वाड्यात ऐकूच आलेली पाहून ना त्या कामात राणोजीनं माझ्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केला रे. पण आज तुझ्या सुटकेसाठी अचानक तसे माझी धावून आले ना, तसे अगदी प्रसंगी वाड्यात माझ्या मदतीसाठी महाराज जाऊन आले. शाबास. आणि त्या चांडाळापासून त्यांनी माझी सुटका केली रे. शाबास. महाराज, शिवाजी महाराज राजाईसाठी, माझ्या बहिणीच्या रक्षणासाठी तुम्ही धावले. माझ्या सुटकेसाठी बाजी न धावले. महाराष्ट्रातल्या शेकडो दीन दुबलांच्या रक्षणासाठी तुम्ही अहोरात्र झटत असता याची खात्री आज या दीपाजीला पडली. पण राजाई, बस ठरलं. या पुढे त्या हलकट राणोजीच्या नोकरीवर लाथ मारून महाराष्ट्राच्या महाराजांच्या सेनेत दाखल होऊन महाराजांचा सेवक म्हणून महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी हा दीपाजी महाराजांना प्राणपणाने सहाय्य करणार. अरे यापूर्वी तू माझं म्हणणं ऐकलं असतं तर आजची स्थिती प्राप्त झाली नसती रे. आणि आपल्या बाबांना लाख मुलाचा जीव सुद्धा गमवावा लागला नसता. अरे तुला ह्या अशा संकटात बघून त्या दृष्ट राणोजीनं माझ्याकडे त्याची काकू दृष्टी वळली रे दादा. अरे यापूर्वी जर तू महाराजांच्या सैन्यात सामील झाला असतास ना तर पापी दृष्टीनं पाहणाऱ्या त्या राणोजीची वक्र दृष्टी माझ्याकडे कधीच वळली नसती रे. आणि त्या खानाच्या कैदेत अडकून पडण्यापेक्षा अरे त्या खानाचा मुर्दा पाडण्याचं श्रेय तुला मिळालं असतं दादा. पण ते आता अनुभवाशिवाय माणसाला मार्ग दिसत नाही. मी यापुढे तुझ्याच विचाराने वाट मग तर झालं. बर तुझं काय म्हणणं आहे? महाराजांचा शिपाई हो एवढंच ना? हो एवढंच. पण हे बघ दादा, नुसता शिपाई होऊ नकोस तर आपल्या की नाही आपल्या महाराजांचा आवडता सरदार होतो. राजाई, आज मी तुला प्रतिज्ञेवर सांगतो, यापुढे महाराजांच्या सेवेत राहून तानाजी बाजी नेताजी यांच्या बरोबरीचा पराक्रम गाजून महाराजांकडून शाबासकी मिळू आणि माझ्या ताईला सरदारकीचा सिरपेट घालून दाखवेल तरच नावाचा दीपाजी. दादा 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 तुझ्या प्रतिज्ञेची पूर्ती हो आणि तो महाराष्ट्राचा राजा तुझ्या गुणांचा चीज केल्याशिवाय राहणार नाही रे दादा. जा दादा, खरंच महाराजांकडे जा आणि त्यांना सांग म्हणावं यापुढे मी तुमचा आज्ञाधारक सेवक नसेल
या महाराष्ट्राचा सेवक आहे म्हणून. राजाई, तुझी आज्ञाप्रमाणे समजू हा पहा महाराजांकडे निघालो. नाही, थांब थांब दादा, आलेच मी. महाराजांचा शिपाई होणार, या महाराष्ट्राचा सिलेदार होणार. वाव. यापुढे तो महाराजांना अगदी अमोल सहाय्य करशील याबद्दल तर मला मुळी शंका नाहीये रे. या महाराष्ट्र भूमीवर जन्म घेऊन गोव्यापुढे प्रतिपालनाचं व्रत धारण करू आणि स्वराज्य स्थापनेसाठी जीवाची कुरवंडी करू. शिवराया, शिवराया, तूच खरा दिनांचा वाली आहेस रे. तूच खरा दिनांचा वाली आहे. जा दादा, जा तू, जा. आणि जा दादा, आणि महाराजांचा आवडता सेवक हो. आज माझ्या डोळ्यांचं भारणं फुटलं. जा दादा. तुझे करू
काय दैव तरी अनुकूल आहे पहा. या गडीच्या आसपास चीट पाकून सुद्धा नाही. माणसानं जो जो राक्षसी वृत्तीचा आचरण ठराव तो तो दैव त्याला सदैव तारतो. काय नामी संधी आहे या गडीकडे पाहताच सर्वांगावर कसे माझ्या रोमांच उभे राहिले. कारण माझ्या आशेचा मीना या गडीत आहे. माझ्या आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा सर्व काही या गडीत आहे. सकपाळराव स्वर्गवासी झाला. दीपाजीला खानाच्या कैदीत डांबून टाकला. बस आता या गडीचा मालक सर्वस्वी हा राणोजी झाला. राजाई, अरे कोण आहे का? राजाई, राजाई. कोण? राणोजी? हो राणोजी. अगं अशी आश्चर्याने काय पाहतेस विड्यासारखी? आता आश्चर्याने पाहू नाहीतर काय करू? नाही म्हणजे आमच्या घरी तुम्ही येणं केलं हे तुम्हाला शोभत नाही. हो तुम्ही म्हणजे बादशहाचे बडे सरदार. आमच्या घरी कसं काही येणं केलं? शब्बास राजाई, शब्बास. आहे त्या शिवाजीनं जरी माझ्या मार्गात विघ्न आणलं असलं तरी तुझ्या हृदयात मात्र माझ्याबद्दल ओलावा आहे. राजाई, आज तुला भेटण्यासाठी मुद्दाम इथे आलोय. तुझ्याशी दोन सुखदुःखाच्या गोष्टी बोलाव्यात अशी माझी इच्छा आहे. पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक विचारते. तुम्ही माझ्या दादाचं काय केलं आहात? किस्मत खानाच्या जनानखान्यातून त्याला कधी सोडून आणणार आहात? काय खुयासारखं बोलते शिराजाई? अगं दीपाजी अगदी मजेत आनंदात आहे. अगं आजच मी त्याची खबर घेऊन आलोय आणि आज आता तुला इथं भेटून पुन्हा परत गेलो की लगेचच त्याला खानाच्या कैदेतून मुक्त करतो. बंद करा ही तुमची वटवाट. राणोजी, अरे कसा या मराठ्याच्या जन्माला आलास पण यौवनांच्या जातीवर गेलास नाही तू. यौवनांच्या जातीवर गेलास. अरे स्वजाती धर्माची लाज लज्जा सोडलीस तू. अरे निर्लज्ज बनलास रे कुंभांड्या, निर्लज्ज बनलास तू. असे कुंभांड रचून इथे आलास तू कशासाठी? तर जा चालता मग इथून जा म्हणते ना. आणि हे बघ, पुन्हा या गडीची पायरी सुद्धा चढण्याचा कधी प्रयत्न देखील करू नको. राजाई, शिवाजीच्या तालमीत बरीच तयार झाली दिसतेस की. पण हा राणोजी तुझ्या सारख्या फाजील पोरीची बेमुरवत बडबड ऐकेल होय? आणि ओरडून बोलाव तुझ्या रक्षकाला, बोलाव त्या शिवाजीला. अरे चांडाळा, त्या थोर माणसाचं नाव घेण्यावरी सुद्धा लायकी नाहीये रे तुझी. जा इथून. राजाई, तो शिवाजी येऊ दे तर त्याचा बाप तो शहाजी येऊ दे, पण आज तुझी थोबडी बंद करून हा राणोजी आपली मनीषा जरूर तृप्त करणार.
चल येशी पुढं. नाही, थांब. खबरदार, एक पाऊल जर पुढे टाकशील तर मागे सरशील तर या कट्यारीनं काळीच काढील तुझं. हा काढ मेला सकाळ सकाळी. पण देवा, अरे या तुझ्या धमकावण्याला ना ही मराठ्याची पोर घाबरणारी नाही, समजला? निघ इथून. सर, मराठ्याची पोर हो, आणि मला घाबरणार नाही असं ही चाटाला सोड मला, सोड म्हणते ना. महाराज, महाराज येऊ दे, नाहीतर राजाने घरात येऊ दे. राणोजी आपली शिकार अजिबात सोडणार नाही. राजाई, राणोजी, होय शिवाजी, माझ्या मार्गात आड येणाऱ्या पोरत्या तर हो म्हणायला तयार. राणोजीचा आपल्याला चांगला बंदोबस्त करावा लागणार आहे. किस्मत फळाच्या मान कुणाची कुणाची मान गेली हो या कहार शिवाजीच्या माणसाने मला माझ्या कारखान्यात काही करून ठेवला आणि ते बदमाश भागून गेले. या किस्मत फळाच्या किस्मतीला दगा दिला. हा पराभव कशा पदरात आला? शिवाजीच्या पुरा फडशा पाडून टाकतो, चुहा किनारा चिरडून टाकतो. सारी आदिलशाही या महाराष्ट्रात आली आणि या कफर मराठ्याला काय करून घेऊन जाईल तरच कोणाचाच किस्मत तो वेळा राणोजी आपल्या वाड्यात आहे. कुठं गेला हा बेकूफ? जाऊ दे हरामखोर. राणोजी माझ्या बत्तीला येऊ ना येऊ, हा काही दुसऱ्याच्या जीवावर या महाराष्ट्रात आला नाही. असे कोण माझ्या बत्तीला येण्यापूर्वी या मराठ्यांचा पुरा बिमोड करून या महाराष्ट्रावर हिरवाच्या निशाण पडतील हेच माझी भयंकर प्रतिज्ञा. उद्या दिवस उगवण्यापूर्वी त्या काफर शिवाजीला काही करून माझ्या शब्दात सूर, भयंकर सूर, भयंकर सूर. त्या शिवाजीचा जर सूर घेतला नाही तर ही मराठ दैवानं दगा दिला आणि पाय तिढा पडला आणि त्याचा फायदा उचलून वैर्यानं डाव साधला. काय राणोजी, अरे तुझा भेकड कसा बनलास? अरे समरानं ठरावून सोनेरी ज्याची मर्दमुखी, खड्गाच्या खडखडाटाने वैर्याला पळता भुई थोडी करणारी ज्याची शक्ती आणि साऱ्या आदिलशाहीला मुठीत ठेवणारी ज्याची युक्ती, त्या मला या राणोजीला जखमी करून माझ्या हाती सापडलेल्या सावधाला पळवून नेणाऱ्या त्या शिवाजीला शिवाजी 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 असा आहे तरी
तो माझ्या समोर उभा राहिला की माझ्यासारख्या वीराची सुद्धा छाती धडधडाली. काय करू, माझी वीरस्त्री कुठे गेली माझी वीरस्त्री? राणोजी अरे तू आजपर्यंत कुणा समोर हात पत्करली नाहीस आणि ह्या शिवाजी समोर माघार नाही, कदापि नाही. असाच जातो आणि त्या किस्मत खानाला चिथावतो आणि उद्या दिवस उगवण्यापूर्वीच त्या शिवाजीवर स्वारी करून त्याला ठारच करतो. तुझ्यासारखे शूर सेनापती लाभल्यावरती अरे नमाजी सारखे शिपाई सुद्धा लढाई जिंकणार. अरे पण प्रेमाजी, दीपाजी आणि कान्होजी कुठे दिसत नाहीये. तो पहा कान्होजीला आपला थोडा फेकला. तपासम फलते करी शत्रूची मृत्यूने चाललाय. शाबास रे कान्होजी, शाबास. बाजी आता स्वस्त बसून चालायचं नाही. त्या किस्मत खानाची शिकार आपल्याला शोधावीच लागेल. आमची शिकार करायला आलेल्या त्या किस्मत खानाची शिकार आम्हालाच करावी लागेल आणि त्या येणाऱ्या मुसे खानाला दाखवून द्यावं लागेल की याद राख मुसे खाना, या महाराष्ट्रात जर तू पाऊल ठेवला तर तुझी सुद्धा आम्ही तशीच गाठ करू. कोण आले तू? राणोजी, किस्मत खान माझी, चल हो मरायला तयार. आपली फत्या झाली. ते पहा आपलं सैन्य कसं गोळा झालंय. माझी तो पहा नमाजी, कान्होजी सुद्धा तुमच्या संगतीत राहून किती कुशल झालेला आहे आणि प्रेमाजी सुद्धा संदेश पोहोचवण्यात तरबेज झालेला आहे. अरे पण तो मेना कोणाचा येतोय? महासाहेब येत आहेत असं वाटतंय. राजाई आणि पिताई सुद्धा सोबत दिसते. माझी ह्या दोन्ही प्रेताची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा आणि महासाहेब यायच्या अगोदर आपण त्यांना सामोरे जाऊ आणि इथला वृत्तांत सांगू आपण त्यांना. आई साहेबांच्या आगमनाबरोबर सृष्टीचा पालन करता तो सूर्यनारायण रवी त्या स्वराज्य रवीच्या स्वागतासाठी अगदी सूर्य किरणाने सज्ज झाला. होय बाजी, चला आपण पुढे जाऊया आणि महासाहेबांना सांगूया, महासाहेब त्या स्वराज्याचा स्वराज्य रवी उगवला आहे.